मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं राणी इंद्राला समजावत असते की चिकू खरंच खूप चांगली आहे आणि चांगल्या मुलाच्या ती प्रेमात पडली आहे. इंद्र सर तुम्ही तिला समजावून घ्या. तर आता इंद्र म्हणतो की राणी मला नाही माहिती चिकू असं कसं करू शकते आणि काय ग कोणाच्या प्रेमात पडली, कोण मुलगा तो, ओळखीचा ना पाळखीचा. तर लगेच आता राणी म्हणते की अहो इंद्र सर ती चिकू ओळखत असेल त्यांना, असं का करता तुम्ही? अहो हे बघा तुम्ही समजावून घ्या ना. हो प्रेमात पडलं म्हणजे कसं असतं माहिती का, आपलं शरीर आणि हे दुसरं असतं ना, त्यांचं मन एकत्र जुळणं, मन जुळलं म्हणजे प्रेम होतं अहो इंद्र सर. एकमेकासोबत विचार जुळतात, मन जुळतं, त्याला प्रेम म्हणतात इंद्र सर. तुम्ही कधी कुणाच्या प्रेमात पडले नाही ना, त्यामुळं तुम्हाला नाही माहिती प्रेम म्हणजे काय असतं इंद्र सर, असं राणी म्हणते. तर आता इंद्र म्हणतो की हे बघ राणी, मी कोणाच्या प्रेमात तर नाही पडलो, पण हे बघ राणी मला हे प्रेम हे सगळं काही वाईट आहे, मला नाही आवडत हे सगळं काही. आणि हे बघ माझ्या आयुष्यात कधीच कोणती मुलगी आली नाही, त्यामुळं मला ह्या सगळ्याचा खूप राग येतो. आणि राणी हे बघ ती कोणाच्या प्रेमात पडली हा मुलगा पण मला माहीत नाही. राणी म्हणते की इंद्र सर मला एवढंच माहिती आहे चिकू एका मुलाच्या प्रेमात पडली आहे, बाकी काही नाही सांगितलं चिकूनी मला. तुम्ही डायरेक्ट तिला विचारा आणि हे बघा रागवू नका, जरा दमाने घ्या आणि नीट व्यवस्थित विचारा, तर ती तुम्हाला नीट व्यवस्थित सांगेल असं म्हणते. तर आता इंद्र म्हणतो ठीक आहे आणि तो म्हणतो की चालेल, मी माझी मीटिंग आजची कॅन्सल करतो आणि घरी जाऊयात. आणि ते घरी जायला निघतात आणि आता घरी जायला निघाल्यावरती ते आता चाललेले असतात घरी. तर आता इकडं जी चिकू आहे ती अ, त्या याच्यासोबत बोलत असते आजीसोबत. आजीतल्या म्हणत असते काय आजी ब्रो काय करतोय तू? आजी ब्रो म्हणतो की काही नाही अगं चिकू, मी एक इन्व्हिटेशन बनवलं होतं, मला सगळ्यांसमोर दाखवायचं आहे आपल्या फॅक्टरीसाठी, पण नको वाटतं कारण की कुणाला आवडेल की नाही आवडेल, परत मला कुणी बोलेल, त्यामुळं मी दाखवत नाही आहे कुणाला. तर आता लगेच चिकू म्हणते की अरे आजी ब्रो असं का असं ब्रो आजी ब्रो असं का करतोय तू? अरे दाखव ना सगळ्यांना, अरे सगळे बघून घेतील, तुझं मत जाणून घेतील, अरे तुझं तू काय बनू शकतो टॅलेंट त्यांना समजेल, त्यामुळं तू त्यांना दाखवून बघ ना. तर आता लगेच म्हणते की दाखवून बघू का? आणि हे बघ चिकू, तुला मी सांगतोय, तुला लगेच मी हे बघ मला सगळ्यांना दाखवूशी वाटतंय, पण काय करणार मी? अगं तुला माहिती आहे का चिकू, मी काय तुला सांगू का चिकू, हे बघ मला सगळ्यांना दाखवायचं आहे, पण तू माझ्यासोबत असेल तर चल आपण दाखवूयात. तर आता चिकू सगळ्यांना खाली बोलवते, सगळ्यांना हॉलमध्ये बोलावून घेते. आबा, आजी, आबा, परत मालती, परत सगळे सगळे बोलवून घेते. सगळे तिथे येतात आणि आता सगळे तिथे जमा होतात. तर ते म्हणतात काय गं चिकू कशासाठी बोलवलं? तर चिकू म्हणते की तुम्हाला सगळ्यांना एक दाखवायचं आहे, एक प्रोजेक्ट आपल्या आजी ब्रोने बनवला आहे, तो सगळ्यांना दाखवायचा आहे आणि तो प्रोडक्ट त्याला खूप भीती वाटते सगळ्यांना दाखवायची. तर तो आता सांगेल तुम्हाला काही माहिती सांगेल, आधी ऐका त्याची माहिती. तेवढ्यात तिथे इंद्र आणि राणी पण घरी येतात. इंद्र राणीला बघितल्यावरती चिकू जो इंद्र आहे तो इकडे येतो, यायला निघलेला असतो, त्याला किडीचा फोन येतो. किडी म्हणतो कधी येणार आहात इंद्र सर तुम्ही? इंद्र म्हणतो की मी आज नाही येऊ शकत कारण की आज मला काम आहे, तुम्ही हँडल करा सगळं मीटिंग वगैरे, असं म्हणतो. आणि तो घरी येतो तेवढ्यात चिकू उभा असते. चिकूला बघून त्याला खूप राग येतो आणि राणी लगेच चिकूला शांत बस खुणवते. तर आता लगेच आबा म्हणतात बरं झालं इंद्र तू आलास. अरे तुला माहिती आहे का आपल्या आजीतने काय केलंय ते? अरे इन्व्हिटेशन एक तयार केलंय हे सगळं आणि ते तयार करून आता तो सगळ्यांना दाखवत होता, तेवढ्यात तू आला बरं झालंस, असं म्हणतात. आणि आता ते मध्ये इंद्र म्हणतो की हो ना. तर इंद्र पण आतमध्ये येतो, सगळे आतमध्ये येतात आणि इंद्र आता आणि त्या चिकूकडे रागारागच बघत राहतो. आणि आता अजित त्याच्याविषयी माहिती सांगायला लागतो आणि तो सगळी माहिती सांगतो. तर आता लगेच म्हणतो की बापरे, सगळी माहिती सांगतो तो. आणि तो लगेच म्हणतो की हे बघा, हे आहे आपल्या जर फॅक्टरीमध्ये लाईट नाही राहत ना, मग फॅक्टरीत लाईट नसली की मग हे जॉईन करायचं, काम थांबलं नाही पाहिजे, यासाठी मी हे बनवलं आहे, असं तो इंद्राला त्यांना सांगत असतो. इंद्र म्हणतो की छान आहे असं तसं. आणि लगेच आता इंद्र राग रूममध्ये निघून जातो. तर आता तो म्हणतो की करू आपण यूज, असं म्हणतो आणि रूममध्ये निघून जातो. तर चिकू म्हणते की अश्विनी चला माझ्यासोबत. आणि ते वरती टेरेसवरती येऊन बसतात, टेरेसवरती दरवाजावर गेट लावतात आणि बसतात. ते चिकू येते आणि इंद्र लगेच चिकू ओरडायला लागतो. तर आता लगेच राणी तिला पाठीमागे लपवते आणि म्हणते की इंद्र सर नीट व्यवस्थित प्रश्न विचारा तिला, लहानच आहे ती, एवढं का ओरडता तिच्यावरती? तर आता तो म्हणतो की हो. आणि लगेच तो म्हणतो की हे बघ चिकू, कोण आहे तो मुलगा, कुणाच्या प्रेमात पडली आहे तू? तर आता लगेच ती म्हणतो की कुणाच्या प्रेमात पडली सांगती का? तर आता लगेच चिकू म्हणते की मी त्या एक मुलगा आहे, मल्हार नाव आहे त्याचं. इंद्र म्हणतो काय करतो तो सध्या? तर आता ती सांगते तो काय करतो ते. तर तो UPSCची एमपीएसची तयारी करतो आहे असं सांगते. तर आता लगेच इंद्र म्हणतो की मग काय अजून काय मग चिकू? तर चिकू म्हणते की एकदम साध्या घराण्यातला मुलगा आहे तो, आपल्यासारखा नाही आहे, असं सगळं सांगते. तर आता राणी म्हणते
म्हणते की "ओ इंद्र सर रागवू नका, समजावून घ्या." इंद्र म्हणतो की "मला भेटायचं आहे त्याला, मला भेटायला बोलवून घे." असं म्हणते आणि आता लगेच ती म्हणते "ठीक आहे." आणि आता जी चिकू आहे ती त्याला फोन करते. इंद्र आणि ती खाली जातात. चिकू फोन करते आणि आता फोन केल्यावरती इकडं जी उर्मिला आहे ती चोरून ऐकत असते, पण तिला त्या काचीमुळे काहीच ऐकू येत नाही आणि तिला खाली निघून येते. तर आता इकडं ज्या चिकू आहे ती फोन करून त्याला सांगते मल्हारला कोणता ड्रेस घालायचा, काय घालायचं. तर तो इकडं ड्रेस शोधत असतो. तो टी-शर्ट घालू का? चिकू म्हणते "नाही रे, दुसरं काहीतरी घाल." असं म्हणते. तर आता इकडं जी रत्ना काकी आहे ती एकटी स्वयंपाक करत असते. तिथं कुणीच नसतं. त्यामुळं आता मालती येते आणि खूप रागावते. म्हणते, "रत्ना काकी, बाकीचे कुठं गेले? एकट्याच स्वयंपाक करताय तुम्ही. अहो, एकट्या किती वेळ करणार आहात काम सगळे? अहो, बाकीचे कुठं आहेत? बाकीच्यांना बोलवा ना काम करू लागायला." असं म्हणते. तर आता तेवढ्या तिथं राणी येते. म्हणते, की "आल्या का राणी साहेब तुम्ही? कुठं होता?" तर आता लगेच ती म्हणते, की "कुठं नाही. अहो, मी इथंच होते ना, बावर होते, थोडं आवरत होते." तर आता लगेच ती म्हणते, की "काय गं, इंद्र काम ऑफिसला गेला, तर तू त्याला मागं का आणलं?" तर आता ती म्हणते, "मी मागं नाही आणलं. चिकूनी फोन करून बोलावून घेतलं. अहो इन्व्हिटेशन बघायला ती चिकू म्हणे की घरी या. त्यामुळं आम्ही घरी आलो होतो." तर आता लगेच ती म्हणते, की "माझा इंद्र असा नाहीये. मला माहिती ना, तूच बोलवलं घेऊन आली असेल." असं म्हणते आणि निघून जाते. बघूया आता पुढील भागामध्ये इंद्र आता चिकूच्या मिस्टरांना म्हणजेच आता त्या होणाऱ्या मल्हारला भेटायला जाणार आहे. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.